नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी ही झोपलेली असते आणि अर्णवलाही ईश्वरीची वाट बघत बघत झोप लागलेली असते. आता तेवढ्यातच ईश्वरीला त्या औषधाची ग्लानी कमी झालेली असते आणि तिला जाग येते. आणि त्याच वेळेला ती आजूबाजूला बघते तर अर्णव तिथे झोपलेला असतो. आता ती पटकन उठून बसते आणि तिला पुन्हा ते क्षण आठवायला लागतात. म्हणजे जे काही घडलं होतं ते पुन्हा सगळं आठवतं. अर्णव आतमध्ये येण्यासाठी तिने जे काही डेकोरेशन केलेलं होतं त्यानंतर मग अर्णव आतमध्ये आल्यानंतर सरप्राईज असं म्हणत तिने ती रिबीन ओढल्यानंतर खाली गुलाबांच्या पाकळ्यांबरोबरच ते आईचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटो ते आठवून पुन्हा तिच्या काळजाचा ठोका चुकतो. ती पुन्हा त्याच गोष्टी आठवते. काय घडलं होतं ते सारखं सारखं तिला पुन्हा पुन्हा आठवत असतं आणि त्याने तिला खूपच जास्त त्रास होत असतो. त्यावेळेला आता आईचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटो हे कसे काय असे, म्हणजे हे काय घडलं होतं असा ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो. अंजली आता त्या फोटोंवरून म्हणजेच ईश्वरीच्या आईवरून जे काही बोलत होती ते तिला आठवतं की खरंच आमच्या आईबाबांचा संसार सुखाचा होता आणि कोणालाही नजर लागेल असं होतं आमचं घर. परंतु आमच्या बाबांच्या आयुष्यात एक बाई आली आणि तिने सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. माझ्या आईचा संसार मोडला त्यामुळे, आणि त्या धक्क्यानेच आमची आई गेली आणि त्या आमच्या आईच्या पाठोपाठ आम्ही अनाथ पोरके झालो आणि आम्ही रस्त्यावर आलो गं. अगदी एका रात्रीत घडल्यासारखं झालं हे सगळं. खरंच खूप त्रास होतो त्याचा सगळ्यांचा आम्हाला, आणि त्याचबरोबर चिंटू आणि मी दोघंही त्यापासून भोगत आलो आहोत. त्याचा खूप जास्त त्रास होतो. कसं काय करायचं ते काही समजत नव्हतं. आईच्या त्या बातमीवरून आम्हालाही खूपच जास्त धक्का बसला होता. त्यानंतर मग तिला आठवतं की ते पेपरमधली जी न्यूज असते ती न्यूज अर्णवने ईश्वरीसमोर वाचल्यानंतर त्याला खूप राग आलेला असतो. तो ईश्वरीला म्हणतो की मिस इंदौर, हाऊ डेअर यू, हे सगळं करण्याची हिंमत कशी झाली तुझी, आणि हे इथे तू का आणलंस. ईश्वरी त्यावर काही त्याला विचारायला जाणार तर अर्णव तिच्यावर चिडला होता की तुला याबद्दल काहीही जाणून घेण्याचा अधिकार नाही आहे, समजलं. त्यामुळे याबद्दल तू काहीही बोलू नकोस. आता हे सगळं ईश्वरीला आठवत असतं आणि ती मनातच विचार करत असते की काय करू मी, खरंच मला समजत नाही. तिला पुन्हा अगदी काळजीत गेल्यासारखंच वाटत असतं. त्याचबरोबर आता अर्णव झोपलेला असतो. ती काही अर्णवला आवाज देत नाही. ती तिथून उठते आणि तिला खरं तर अशक्तपणा असतो, त्यामुळे ती हळूहळू चालत असते आणि स्वतःच फ्रेश व्हायला जाते. अर्णव अजूनही झोपलेलाच असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही फ्रेश वगैरे होऊन बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर अजूनही अर्णव असा गाढत झोपलेला असतो. ईश्वरी विचार करते की काय करू मी, अर्णव सर मला खरंच समजत नाही आहे, कसं हे सत्य तुमच्यासमोर आणू, मला नाही कळते. म्हणजे किती आणि काय काय प्रश्न पडलेत मला, काय सांगू तुम्हाला. आणि या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं फक्त आणि फक्त मला आईच देऊ शकते. आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की आईला आता भेटावं, जेणेकरून आई मला सगळं काही सांगेल की काय घडलं होतं, त्या फोटोमागचं नेमकं काय सत्य आहे हे सगळं मला आईच सांगू शकेल, असं ती विचार करत असते. आणि मग आईकडे जाण्याचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो, जेणेकरून आईकडे गेल्यानंतर नक्की काय घडलं होतं ते आठवेल. खाली अंजली म्हणत असते की आजी आपण बघूया का जाऊन रूमवर, म्हणजे ईश्वरी आणि अर्णव काय करतायत, म्हणजे ईश्वरीची तब्येत आता कशी आहे हे बघितलं पाहिजे होतं ना. त्यावर आता मामा म्हणतो की काळजी नको करू अंजली, असेल ईश्वरी आता ठीक, आणि त्याचबरोबर अर्णवही आता झोपले असतील दोघंजणही, त्यामुळे आता जायला नको. त्याच वेळेला राकेश आलेला असतो. आता राकेश आल्याबरोबर अंजली, अगं काय झालं, ईश्वरीजींची तब्येत कशी आहे, ठीक आहे ना आता, आणि अचानक काय घडलं होतं असं सगळं राकेश विचारपूस करतो. आणि वल्लरी अगदी त्याच्याकडे निरखून बघत असते, कारण की तिला माहीत असतं की हा सगळे नाटक करतोय. आणि अंजली म्हणते की हो हो, काळजीचं काहीच कारण नाही, आता सगळं ठीक आहे आणि ईश्वरीची तब्येतही आता ठीक आहे, ताप नाही आहे तिला. आणि तेवढ्यातच तो विचारतो की कुठे आहेत ईश्वरीजी. तेवढ्यातच समोरून तिच्या रूममधून ईश्वरी बाहेर पडते आणि तिचा चेहरा वगैरे पूर्ण उतरलेला असतो. ईश्वरी खाली येण्याचा प्रयत्न करत असते धरून धरून. ईश्वरीला आता बघून अंजली विचारते की काय गं ईश्वरी, ठीक आहे ना, म्हणजे तुला कसला त्रास तर होत नाही आहे ना, तब्येत ठीक आहे ना तुझी. तेव्हा हो असं बोलता बोलता ईश्वरीला पुन्हा ग्लानी येऊ लागते. मग अंजली म्हणते की ईश्वरी काय झालं आहे, तुला ठीक वाटतंय ना, असं ती पुन्हा तिला विचारते. त्याच वेळेला आता अर्णव हा तिथे नसतो. राकेश मात्र धावत धावत तिच्याजवळ जातो आणि तिला धरण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि ईश्वरी आता त्याच्याकडून अंग सोडवण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्याकडे नाईलाज असतो. ते म्हणजे की तिलाही व्यवस्थित चालता येत नसतं. राकेश आता जातो
आणि म्हणतो की ईश्वरीजी, तुम्ही ठीक आहात ना? काळजी करू नका, तुम्हाला माझ्या आधाराची गरज आहे. या, खाली या, असं म्हणून आता तो तिला धरूनच खाली खाली येत असतो. ईश्वरी मात्र गप्प असते. वल्लरी मनात म्हणते की काय चाललंय, या जावई बापूंची ॲक्टिंग तरी बघा. आणि हे बघून ती गालातच हसत असते. राकेश आता ईश्वरीला जवळ धरून धरून खाली जिने उतरवत असतो. तेव्हा मनातच ती विचार करत असते की हे काय, म्हणजे अर्णव सरांना हे अजिबात आवडणार नाही आहे. तर राकेश आता मनातच विचार करतो की कित्येक दिवसांनी असं इंदेरी जिलेबीला जवळ घेण्याची इच्छा होती, पण ती आज पूर्ण झाली फायनली, असं म्हणून तो आता तिला जवळ घेऊन चालत असतो आणि तिच्या खांद्यावरही त्याचा हात असतो. ते सगळं काही मामाला पण आवडत नसतं, कारण की राकेशचे हे जे काही मनसुबे आहेत ना, ते त्यांना अगदी व्यवस्थितपणे माहीत असतात. ईश्वरीलाही तो असे हात खांद्यावर ठेवल्याचा खूपच राग आलेला असतो आणि ती अशक्त असल्यामुळे त्याला काहीही बोलू शकत नसते. त्याच वेळेला आता समोरूनच अर्णव आवाज देतो की मिस इंदौर. आता जोरात असा आवाज दिल्याबरोबर राकेश हा ईश्वरीचा हात सोडूनच देतो आणि नंतर मग ईश्वरी विचारच करत राहते आणि त्याच्याकडे बघतच राहते. राकेश मनातच विचार करतो की अर्णव, आता तुझं काही होऊ शकत नाही. तुझी बायको आता माझ्या मिठीत आहे, हे पाहून तुला इतका राग येत असेल ना, मला माहिती आहे की तुझी चिडचिड होत असेल. त्यावेळेला आता ईश्वरी तशीच उभी असते गपचूप. अर्णव तिथून येतो आणि म्हणतो की मिस इंदौर, एक मिनिट, असं म्हणून तो आता धावत धावत खाली येतो आणि राकेशला बाजूला अगदी ढकलून दिल्यासारखंच करतो आणि ईश्वरीला आपणच धरतो. तेव्हा जे काही त्याच्याबद्दल वागले अर्णव, याचं आता मामीला खूपच जास्त धक्का बसतो. त्याचप्रमाणे अंजली, तिलाही खूप जास्त राग येतो की अर्णव असा वागला. तेव्हा पटकनच ती आवाज देते आणि म्हणते की चिंटू, अरे काय करतोस हे? ईश्वरी येत होती आणि तिला आधाराची गरज होती, म्हणून यांनी मदत केली. त्यावर मग आता मामा म्हणतो की हो, म्हणजे अरे अर्णव, त्याचं झालं काय? ईश्वरी ही बाहेर आली ना, आणि बाहेर येत असताना तिला अचानक ग्लानी आल्यासारखं झालं, म्हणूनच जरा जावयांनी मदत केली, असं मामा बोलून सगळी सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की काही प्रॉब्लेम व्हायला नको. तेव्हा मग आता मामा हा बोलत असल्यामुळे अर्णवही गप्प बसलेला असतो. परंतु हे जे काही राकेशचं वागणं असतं ना, ते अर्णवला अगदी बरोबर माहीत असतं, म्हणूनच तो कोणी काही त्याला बोलायला जात नसतं. तेव्हा आता लगेचच मामा म्हणतो की हो, अरे हरकत नाही, म्हणजे तेवढ्यातच जावई बापू आले म्हणून बरं झालं. म्हणजे काय, अजूनही ईश्वरीला अशक्तपणा आहे असंच दिसतंय, म्हणून तिला आराम करण्याची गरज होती, तेवढंच, बाकी काही नाही. अरे चला चला, नॉर्मल व्हा सगळ्यांनी, काय त्यात इतकं. आणि अर्णव पण टेन्शन घेऊन बाहेर आला असेल आणि त्यालाही असं वाटलं असेल की ईश्वरी बाहेर कशी पडली, ती रूममध्ये नसेल ना, म्हणून अर्णव पॅनिक झाला असेल, इतकंच झालं. तेव्हा मामी म्हणते की हो हो, मुद्दामच ती असं बोलते. आणि आजी म्हणायला लागते की पण ईश्वरी, अगं तुझी तब्येत अजूनही तेवढी ठीक नाही, मग तू खाली येण्याची घाई का केलीस? खोलीतच थोडा वेळ पडून राहिली असतीस तर बरं झालं असतं. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, म्हणजे मला खाली यायचंच होतं. तेव्हा अर्णव विचारतो की का, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला ना माझ्या आईला भेटायचं होतं, म्हणूनच मी खाली आले होते. मला आईला भेटण्याची खूप इच्छा झाली आहे. त्यावर अर्णव म्हणतो की मिस इंदौर, आय नो तुझी तब्येत बरी नाही आहे, म्हणून तुला तुझ्या आईची आठवण येत असेल, ठीक आहे, परंतु आता हे सगळं ठीक आहे ना, म्हणजे तू आता बरी नाहीस की नाही, मग म्हणूनच तू आराम कर. अशा अवस्थेत ना मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, त्यामुळे आता सध्या तुला आरामच करावा लागेल. त्यानंतर मग आपण बघूया काय करायचं ते. आता सध्या आराम कर तू, मग त्यानंतर आपण ठरवूया. आणि हो, 2-3 दिवस घे, बरी हो, मग त्यानंतर ना मी तुला स्वतः माहेरी घेऊन जाईन, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. आणि चल, आता खाली थांबण्याची तुला काहीच गरज नाही, तू आता खोलीत चल आणि आराम कर, असं अर्णव तिला बोलतो. आणि ईश्वरीला तो खोलीत घेऊनही जातो आणि बसायला सांगतो. तेव्हा आता ईश्वरी जराशी अगदी अशक्त झाल्यासारखी असते. अर्णव तिला बसायला बोलतो आणि म्हणतो की मिस इंदौर, तू कशाला खाली गेलीस, म्हणजे तुझी तब्येत ठीक नव्हती तर? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मला खरंच आठवण येते आईची, आणि म्हणूनच असं वाटतंय ना की तिला जाऊन भेटावं, म्हणूनच मी खाली गेले होते. तर इथे खालचं वातावरण हे खूपच गरम झालेलं असतं. अर्णवने राकेशबरोबर असं वागल्यामुळे हे सगळ्या अंजलीचा त्रास होत असतो. तर इथे अर्णव म्हणतो मी सिंदूर बस, मला जरा तुझं टेम्परेचर बघू. ईश्वरीचं आता तो टेम्परेचर थर्मामीटरने बघतो, तर ताप नसतो. तो म्हणतो की गुड, आता तरी ताप नाही आहे, पण विकनेस खूप आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर बघा, आता ताप नाही आहे ना, मग प्लीज मला जाऊ दे ना आईकडे, मला भेटायचं आहे तिला.
तेव्हा तो म्हणतो की हे बघ मिस इंदोर, जरीही तुला ताप नसला तरीही तुला विकनेस खूप आहे, त्यामुळे प्लीज अजिबातच तू कुठेही हलायचं नाही. आणि असंच असेल ना तर वाटलंच तर तू आईशी फोनवर बोलून घे ना, म्हणजे तुला बरं वाटेल. ठीक आहे, बोलतेस का तू त्यांच्याशी? तेव्हा ती म्हणते की नको, आईशी फोनवर नको, मला भेटूनच बोलायचं आहे. आणि ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मला काळजी वाटते ना म्हणून मी तुला बोलतो की नको, त्यांना म्हणजेच भेट वाटल्यास परंतु नंतर भेट. आणि तो म्हणतो की थांब, त्यापेक्षा एक काम करतो, तुला जर अगदीच आठवण येत असेल तुझ्या माहेरची तर आपण ना नम्रताला कॉल करूया. म्हणजे ना कसं आहे, नम्रताशी बोललीस ना की जरा बडबड केल्यावर तुला बरं वाटेल, असं तो बोलतो. ईश्वरी मनात म्हणते की नाही सर, मला बडबड वगैरे काहीच करायची नाही. माझं मनातलं वेगळंच आहे जे आईबरोबर मला विचारायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट मिस इंदोर थांब, नम्रताला मी कॉल लावतो. तर इथे अर्णवने नम्रताला फोन लावलेला असतो. नम्रता म्हणते की हे काय, आज चक्क अर्णव जिजूंचा कॉल. तेव्हा मग ती धावत येते आणि मग फोन उचलते. त्यावर अर्णवला ती विचारते की काय अर्णव जिजू, आज चक्क आमची आठवण आली, नम्रताची आठवण आली. तेव्हा तो म्हणतो की हो, ॲक्च्युली त्याचं काय झालं ना की ईश्वरीला माहेरची खूप आठवण येत आहे आणि तुमच्या सगळ्यांची आठवण येत असल्याने मी तुला फोन लावला. तिच्याशी जरा बोल, म्हणजे तिला बरं वाटेल. तेव्हा आता ईश्वरी फोन घेते. मग नमू विचारते की काय गं इशू, झालं काय? म्हणजे चक्क तुझा नवरा बाजूला असताना तुला घरच्यांची आठवण येते, माहेरची इकडची? तेव्हा असं विचारल्यावर ईश्वरी गप्पच असते. मग त्यावर नमू म्हणते की बोल ना, काय झालं? तू ठीक तर आहेस ना? आणि म्हणजे काय अचानक तुला आठवण आली, काय झालं काय? असं ती तिला विचारत असते. परंतु ईश्वरीला काहीच उत्तर देता येत नसतं, कारण की तिच्या मनातला जो काही घोळ असतो तो फक्त आणि फक्त आईच ओळखू शकणार असते आणि आईच उत्तर देऊ शकणार असते. त्यामुळे मग आता लगेचच नमू म्हणते की बोल ना इशू, काय झालं? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, म्हणजे ठीक आहे, मला झालं बोलणं, तुम्ही फोन घ्या. ईश्वरी आता तिच्याशी काहीच बोलत नाही. मग नम्रताला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आज चक्क बोलते नम्रता की तिला नाही बोलायचं आहे, काही बडबड नाही करायची आहे. म्हणजे शक्य आहे ना, स्ट्रेंज आहे ना, चक्क मिस इंदोरला बडबड करायची नाही आज. त्यावर दोघंजणही हसायला लागतात. ईश्वरीला आता काय झालं आहे याचा विचार नम्रता करत असते. मग नम्रता म्हणते की बरं ठीक आहे जिजू, काय झालं आहे ते बघा आणि ईश्वरीची तुम्ही काळजी घ्या बरं. तेव्हा इथे दोघांच्याही आता गप्पा सुरू असतात. ईश्वरीचं मात्र लक्ष कशातच नसतं. ती म्हणते की काय सांगणार मी तुम्हा दोघांनाही, माझ्या मनामध्ये काय सुरू आहे, म्हणजे मला काय वाटतं आहे ते काही कळणार नाही तुम्हाला. मला खरंच खूप कसं तरी झालं आहे आणि या कल्पनेनेच जोपर्यंत मी आईला विचारत नाही ना तोपर्यंत माझं डोकं काही शांत होणार नाही. तर इथे आता अंजली ही कपड्यांच्या घड्या करत असते आणि तेवढ्यातच जे काही घडलं ते सारखं तिला आठवत असतं. कशाप्रकारे अर्णवने येऊन राकेशला बाजूला ढकललेलं असतं आणि ईश्वरीची मदत करताना राकेशला काय फेस करावं लागलेलं असतं ते सगळं तिला आठवतं. नंतर राकेश तिच्याकडे बघतो आणि मनातच म्हणतो की वा, म्हणजे आज जे काही झालं आहे ना त्यामुळे माझ्या या बावळट बायकोला खूपच त्रास झालेला दिसतोय. तेव्हा मग तो विचारतो की अंजली, काय झालं, तू अशी गपगप का आहेस, काहीच बोलत का नाही आहेस? त्यावेळेला आता अंजली म्हणते की अहो, मला ना खरंच खूप वाईट वाटलं, हे असं नव्हतं करायला पाहिजे चिंटूने. त्यावर राकेश म्हणतो की आता काय झालं राणी सरकार? तेव्हा ती म्हणते की अहो, आज बघितलंत ना चिंटू जरा वियर्डच वागला ना, म्हणजे तुम्ही त्या ईश्वरीला आधार देत होतात, परंतु त्याला काय वाटलं काय माहिती, तो धावत धावत येऊन तो कसा तुमच्याबरोबर वागला ते पाहिलंत ना, म्हणजे तुमचा अपमान केल्यासारखं केलं अगदी त्याने. आणि मला ना ते अजिबात आवडलेलं नाही आहे. म्हणजे मी चिंटूला जाब विचारणार आहे, हे असं का वागला तो? म्हणजे मला तर त्याला बोलायचं आहे आणि तुमची माफी मागायला लावायचं आहे खरं तर. त्यावर आता लगेचच मनातच याच्या आनंदाच्या उकळ्या पडतात. तो म्हणतो की अरे वा, आज बायकोचा मूड काही वेगळाच दिसतोय. चक्क नवऱ्याला चक्क भावाला नवऱ्याची माफी मागायला लावणार आहे. ईश्वरी बरी आहे की नाही ते ठीक, परंतु तो तुमच्याबरोबर बरोबर नाही वागला. त्यावर आता तो म्हणायला लागतो की हे बघ अंजली, अगं जास्त विचार करायचा नसतो. मी तुला सांगतो काय झालं असणार. अगं जो अर्णव आहे ना, त्याला ह्या सगळ्याचं खूप खरं तर वाईट वाटलेलं. अचानकच ईश्वरी आजारी पडली असेल आणि त्याला टेन्शन आलं असेल आणि त्याच टेन्शनमध्ये तो आला आणि खरं तर ईश्वरी रूमच्या बाहेर पडली, त्यामुळे त्याला राग आला असेल आणि तो तसा रिॲक्ट झाला असेल. आणि खरं तर आपणच आपल्या माणसांना समजावून घेतलं पाहिजे ना गं, नाहीतर कोण समजून घेणार आहे चिंटूला आपल्याशिवाय. त्यावर अंजली म्हणते की अहो, खरंच म्हणजे तुम्ही किती समंजस आहात, या सगळ्या गोष्टींचा किती वेगळ्या बाजूने विचार करताय तुम्ही.
खरंच म्हणजे तुम्ही ह्या घरातले नसूनही या घरातल्यांचा किती किती प्रत्येकाचा विचार करता. त्याचबरोबर म्हणजे तुम्ही हे जे काही करता ना त्याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं मला. आणि इतका एखादा जावई असेल वेगळा तर तो किती चिडला असता. आणि जावयांना एक वेगळाच इगो असतो, परंतु तुमच्या बाबतीत तसं अजिबात नाही आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचार न करता, कुठल्याही प्रकारची कृती न करता घरच्यांसाठी अगदी मनापासून करता. आणि चिंटूच्या बाबतीतही किती चांगला विचार करता. त्यावर राकेश म्हणतो की हो, अगदी बरोबर, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि फक्त या गोष्टींच्या बाबतीत तू लक्षात ठेव की चिंटूशी या बाबतीतनं आता काही बोलायला जाऊ नको. कारण की तू जर बोलायला गेली तर त्याला कदाचित वाईट वाटेल ना, आणि तो वेगळ्याच टेन्शनमध्ये. त्यामुळे आता आपण त्याला प्लीज या बाबतीत काही बोलायला नको, कळलं? असं आता तो बोलून दाखवतो. आणि नंतर तो म्हणतो की आपण त्यापेक्षा एक काम करूया ना, आपण देवळात जाऊन ईश्वरीजींच्या तब्येतीविषयी देवाकडे मागणं मागूया. म्हणजे कसं आहे ना, तिलाही बरं वाटेल तेवढंच आणि आपलंही देवदर्शन होईल. त्यावर अंजली म्हणते की खरंच खरंच किती करता ना तुम्ही सगळ्यांसाठी. सगळ्यांचाच किती चांगला विचार करता तुम्ही. आय विश असा नवरा आणि जावई प्रत्येक घराला मिळो, असं ती बोलते. त्यावर मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, जाऊया आपण, तू तयारी करायला घे. परंतु ती म्हणते की हो लगेच तयारी करायला घेते. राकेशच्या या सगळ्या करण्यामागे एक वेगळाच हेतू असतो. तो म्हणजे की त्याला अंजलीच्या अंगावरचे ते दागिने दिसलेले असतात आणि त्याचे डोळे अगदी त्याने चमकून निघालेले असतात. अंजलीचे दागिने कसे मिळवायचे असं डोक्यामध्ये त्याच्या काहीतरी आता प्लॅनिंग सुरू असतं. मग इथे अर्णव हा किचनमध्ये येतो आणि फ्रेश होऊन नम्रताला कॉल करतो. तेव्हा नम्रता म्हणते की जिजू आज चालले तरी काय, आज चक्क दिवसातून दुसऱ्यांदा तुमचं दर्शन झालं. म्हणजे तुम्ही आज चक्क दुसऱ्यांदा परत फोन केलात, काय करायचं होतं? तो म्हणतो की तसं काय ना, मिस इंदोरची तब्येत जरा ठीक नाही, म्हणून मला तिच्यासाठी जरा चहा बनवायचा होता तुमच्या त्या इंदोरी पद्धतीने. त्यामुळे मी तुला फोन करून विचारलं की कसा बनवायचा असतो. त्याचबरोबर आता त्याचं हे बोलणं असतं ते घरातले सगळे ऐकत असतात. आकाश, आजी आणि मामा तिघंजणही त्याचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा आता तिथून नम्रता सांगत असते की एक काम करा, तुम्ही एक कप पाणी घ्या आणि काय करा, एक कप पाणी घेऊन त्याच्यामध्ये साखर घाला, खूप घाला. तेव्हा मग तो म्हणतो की हो बरोबर, मी सिंदूर चहा पित नाही, ती बासुंदी पिते, विसरलोच होतो ना मी. तेव्हा ती हसायला लागते आणि मग म्हणते की हो साखर. मग तो म्हणतो साधारण किती चमचे? तेव्हा ती सांगते की 3 चमचे साखर घाला आणि मग नंतर त्यामध्ये चहा पावडर वगैरे असं घालून ते पूर्णपणे बॉईल होऊ द्या. आणि त्यानंतर मग दूध घाला भरपूर, आणि दूधही भरपूर हवं, आणि त्यावर नंतर साखरही घालायची आहे. त्यावर आता हे सांगत असताना मामा म्हणतो की बघितलं का आजी, काय चाललंय तुमच्या नातवाचं? म्हणजे चक्क आज ईश्वरीसाठी चहा बनला जातोय. वा, आज चक्क अर्णवराजे शिर्केंच्या हातचा चहा ईश्वरीला मिळणार आहे. म्हणजे किती ते भाग्य, असं म्हणून मामा आता गालातच हसत असतो. तेव्हा आजी म्हणते की हो रे बघ ना. तेव्हा मामाला आता असं बोलताना पाहून आकाश म्हणतो की हो ना, आपल्या नशिबी हे असं कधी आलंच नाही ना. म्हणजे कधीही आपल्याला दादाच्या हातचा चहा कधी मिळाला नाही आहे, परंतु ईश्वरी बहिणीला मात्र मिळतोय. तेव्हा आता ती सांगते, नम्रताने जे काही सांगितलं त्याचप्रमाणे आता अर्णव करत असतो. तेव्हा आजी म्हणते की हो, अरे पण बघितलंस का रे अविनाश, किती बदलला आहे आपला चिंटू. ईश्वरीमुळे किती वेगळा वागायला लागला आहे. एव्हा एरवी आपला चिंटू कधी पाण्याचा ग्लासही ठेवायचा नाही किचनमध्ये येऊन, पण आज बघ चक्क बायकोसाठी चहा बनवतोय. वा, खरंच भारी वाटलं पाहून. तेव्हा मामा आणि आजी ठरवतात की आता जाऊन अर्णवची टेरस खेचायची. ते दोघंजणं जातात आणि आजी म्हणते की काय चिंटू, काय चाललं आहे तू? तेव्हा आता मामा म्हणतो की अगं आजी, तुला दिसत नाही का, चिंटू चक्क आपल्या बायकोसाठी चहा बनवतोय. तेव्हा अर्णव हे सगळं करत असतो. आजी म्हणते की वा, म्हणजे कौतुकच आहे अर्णवचं. तेव्हा मामा म्हणतो की मला तर बाबा खूप मजा वाटते. आमच्या नशिबी कधी का नाही आलं हे चहा, म्हणजे आमच्या नशिबी अर्णवच्या हातचा चहा कधीच पिणं आलं नाही तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, कसं आहे ना, आपल्या बायकोसाठी चहा बनवतोय, तिची तब्येत बिघडली आहे ना, म्हणून, बाकी काही नाही. त्यावर आता मामा म्हणतो की हो, म्हणजे कसं आहे ना, किती काही झालं तरीही आपल्या चिंटूच्या हातचा चहा म्हणजे एखाद्याचं नशीब वेगळंच. दस्तखुद्दर अर्णवराजे शिर्केच्या हातचा चहा ईश्वरीला मिळणार आहे म्हणजे तिची तब्येत ना एकदम वेगळीच होऊन जाईल. खरंच खूप कमाल आहे. म्हणजे असं नशीब आपलं कुठे, पण ठीक आहे, चालेल. अर्णवने ईश्वरीसाठी चहा केला तरीही कमालच आहे असं म्हणून आता दोघंजणही एकमेकांकडे बघून हसत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की तुमचं काय चाललं आहे?
म्हणजे तुम्ही दोघंजणे येऊन इथे मला चिडवताय का? त्यावर आता आजी गालातच हसायला लागते. तेव्हा मामा म्हणतो की नाही रे नाही, छे रे छे, तुला चिडवणं म्हणजे काही वेडे आहोत का आम्ही? अजिबात नाही. अरे उलट तुझं कौतुकच करतोय आम्ही. तू आज पहिल्यांदा येऊन चहा बनवतोयस बायकोसाठी म्हणजे. तेव्हा आता मामाला त्यांचं काही म्हणजे त्यांचं बोलणं मामाचं जे असतं ते अर्णवला कळलेलं असतं आणि ते आता तिघंजणही हसत असतात. आणि खरं तर मामा ही त्याची टेरेस घेतच असतो. हे सगळं वल्लरी बघत असते आणि वल्लरी म्हणते की हा ईश्वरीसाठी चहा बनवतोय याचा अर्थ ईश्वरीला अजूनही ईश्वरीने याला काही सांगितलेलं दिसत नाही. आणि अर्णव मात्र मामाकडे बघून हसत असतो. वल्लरी म्हणते की नाही, आता लवकरात लवकर अर्णवच्या बाबतीत पण हे घडवलं पाहिजे, त्यालाही हे कळवलं पाहिजे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अंजली आणि राकेश देवळात जात असताना तिथे काही गुंड येतात आणि त्या दोघांनाही घेरतात. अंजलीला कोयता लावून म्हणतात की जे दागिने आहेत ना लवकरात लवकर अंगावरचे काढायचे आणि द्यायचे. एक जो गुंड असतो तो येऊन राकेशच्या पोटात आता बुक्की मारतो आणि त्याला म्हणतो की हे बाजूला व्हायचं. तेव्हा अंजली म्हणते की प्लीज प्लीज त्यांना काही करू नका, मी तुम्हाला देते, सगळं काही देते. असं म्हणून अंजली आपले अंगावरचे जे दागिने, हातातल्या बांगड्या, मंगळसूत्र वगैरे सगळं काही काढून त्याला देत असते. त्यावेळेला इथे अर्णव हा ईश्वरीजवळ असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला आईला भेटायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदौर, हे बघ मी तुला सांगितलं आहे ना की तू बरी झालीस ना की मी स्वतः तुला माहेरी घेऊन जाईन. त्यामुळे प्लीज आता माझ्याकडे हट्ट करू नकोस, तुझी तब्येत व्यवस्थित होऊ दे. तरी ईश्वरी आता नाराजच असते. विचार करते की काय करू सर, तुम्हाला कसं सांगू मी की मला आईशी काय बोलायचं आहे ते, माझी अवस्था खूपच बेकार आहे. तर इथे राकेश हा त्या जे गुंडांना त्यानेच काम दिलेलं होतं त्यांना येऊन पैसे देतो आणि म्हणतो की चला आता माझा माल आहे तो परत मला द्या आणि मला निघू दे. राकेश आता म्हणतो की बा चांगला 3 ते 4 लाखाचा माल आहे आणि दाद्याचं तोंड बंद करता येईल. ईश्वरी रूममध्ये झोपलेली असताना तिथे रूममध्ये फोटो शोधण्यासाठी वल्लरी आता आलेली असते. ती म्हणते की या ईश्वरीने फोटोज कुठे लपवून ठेवले असतील आणि त्यामुळे ती आता फोटो शोधत असते. तेवढ्यातच रूममध्ये अर्णव चहा घेऊन येतो आणि चहा घेऊन आल्यानंतर समोरच मामी असते आणि त्यामुळे अविनाश आणि आजी म्हणतात की वल्लरी, इथे ईश्वरीच्या कपाटामध्ये तू काय शोधत आहेस? तेव्हा आता तिला काय बोलावं हे काहीही सुचत नसतं. ती गप्पच बसलेली असते. तर इथे राकेश हा सगळा माल घेऊन जात असताना गाडीची चावी आता बाहेर काढतो आणि त्याचप्रमाणे त्याच्या हातातला जो रुमाल आणि त्याच्यातला जो ऐवज आहे तो बाजूलाच असतो. आता अंजली पाहते. नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.